मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नांदेड, दिनांक 27 ऑक्टोबर 2025. राज्य शासनाची महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरली असली तरीही केवायसी प्रक्रियेत उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर जनता पॅंथर सामाजिक संघटनेने महिला व बाल विकास मंत्री यांना लेखी निवेदन सादर करून महिलांना न्याय मिळवून देण्याची ठाम मागणी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार पोर्टलवर वाढलेल्या ट्रॅफिकमुळे वेबसाईट वारंवार क्रॅश होत आहे. परिणामी हजारो महिला दिवसातून अनेक वेळा प्रयत्न करूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत. संघटनेचे पदाधिकारी आकाश चव्हाण, शिवाजी गोडबोले, जयदीप पैठणे, प्रवीण पाटील, एजाज शेख, शंकर उबाळे पाटील आणि भीमराज बोरीकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सध्या पोर्टलवर अर्ज करताना पती किंवा पित्याची माहिती अनिवार्य मागवली जाते, परंतु अनेक महिलांचे पती किंवा पिता हयात नसल्याने त्या अर्ज पूर्ण करू शकत नाहीत. पोर्टलवर पती किंवा पिता निधन झाले असा पर्याय उपलब्ध नाही. तसेच मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा देखील दिलेली नाही. त्यामुळे विधवा, परित्यक्ता आणि अविवाहित महिलांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात गंभीर अडचणी येत आहेत. संघटनेने शासनाला सर्व्हरची क्षमता वाढविण्याची, तांत्रिक सुधारणा तातडीने करण्याची आणि ग्रामीण भागात माहिती केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे. संघटनेने असेही स्पष्ट केले आहे की अनेक महिलांना केवायसी प्रक्रियेची संपूर्ण माहिती नसल्याने त्या पात्र असूनही वंचित राहतात. त्यामुळे ग्राम पातळीवर मार्गदर्शन केंद्रे व हेल्पलाईन सुरू कराव्यात. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख किमान 30 ते 60 दिवसांनी वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. जनता पॅंथर सामाजिक संघटनेने राज्य सरकारकडे आवाहन केले आहे की या तांत्रिक व व्यवहारीय अडचणींवर तातडीने उपाययोजना करून सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ सुलभ, सन्मानपूर्व आणि वेळेत मिळावा. राज्यातील प्रत्येक महिला लाभार्थीपर्यंत शासनाच्या योजनेचा खरा फायदा पोहोचवावा. यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांची एकमुखी मागणी होत आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. जय भीम. आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबामार्फत महिला बाल कल्याण विकास मंत्री यांना जे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना अतिशय लोकप्रिय आणि कल्याणकारी योजना आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने नवीन काही अटी शर्ती लागू करून ई-केवायसी करण्याचे अनिवार्य केलेले आहे. त्यामुळं ई-केवायसी करत असताना बऱ्याच संगणक प्रणालीमध्ये बऱ्याच प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. जी महिला विधवा आहे अशा महिलेला त्या ठिकाणी ई-केवायसी करत असताना तिच्या पतीचं आधार कार्ड किंवा डॉक्युमेंट मागण्यात येत आहेत. ती मरण पावली असल्या कारणानं ती त्यांचं आधार कार्ड किंवा मृत्यूपत्र सादर करण्यासाठी त्या ठिकाणी संगणकावर त्या ठिकाणी कॉलम उपलब्ध नाही. जेणेकरून ज्या लाडक्या बहिणीचा वडील वारला असेल अशांनासुद्धा त्या ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महिला बाल विकास मंत्री आणि जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही जनता पॅंथर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी नम्र विनंती करतो की ही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जी काही संगणकाची जी तांत्रिक अडचण आहे ती तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करून अतिशय चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना घेण्यासाठी या ठिकाणी सुधारणा करावी अशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आमच्या मागण्या ह्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम, जय शिवराय. मी जनता पॅंथर अध्यक्ष आकाश चव्हाण. आज आम्ही एजाज शेख, शिवाजी गोडबोले व भीमराज कांबळे यांच्यातर्फे आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालय इथे निवेदन दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी शासनाने चालू केलेली आहे ही लाडकी बहीण योजना जोपर्यंत तळागाळातल्या हर एका लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ही योजना चालू केल्याचा अर्थच नाही. या पद्धतीने आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांमार्फत बाल विकास मंत्री
व राज्याचे कलेक्टर आपला मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती केलेली आहे की या योजनेचा लाभ तळागाळातल्या हर एका स्त्रीपर्यंत लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना ही पोहोचली पाहिजे. त्या संदर्भामध्ये एखादी विधवा महिला असेल किंवा एखादी आपली भगिनी असेल, तिचे वडील वारले असतील, तर तिच्यासाठी एक कॉलम ज्या वेबसाईटमध्ये एक कॉलम निर्माण करून तिथे डेथ सर्टिफिकेट हे तिथं अपलोड करायचा एक म्हणजे पर्याय वाढवण्यात यावा, ही अशी आमची पहिली मागणी आहे. त्यानंतर तळागाळातल्या महिला ज्या सुशिक्षित आहेत त्यांना संगणकाच्या काही जसे की CSC सेंटर असेल, त्याच्यानंतर आधार सेंटर असतील, त्या सेंटरमार्फत मुलभूत दरामध्ये EKYC करून देण्यात यावी. आणि नंबर 3, हे जे काही आता EKYCचा जे काही कालावधी संपत आहे तो EKYCचा कालावधी वाढून 30 ते 60 दिवस आता कालावधी वाढवून देण्यात यावा व जे काही विधवा आपली माझी लाडकी बहीण असेल किंवा मग त्यानंतर एखाद्या बहिणीचा वडील वारला असेल तिच्यासाठी ते 60 दिवस वाढवून देण्यात यावे व तिथे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्याचा एक फंक्शन वाढवण्यात यावा, अशी आम्ही शासन दरबारी विनंती केलेली आहे. आणि या मागण्या जर आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन व या योजनेचा आम्ही ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रभरी योजना लोकप्रिय झालेली आहे तितक्याच पद्धतीने अजूनही पुढे लोकप्रिय राहावं यासाठी सर्वांनी मिळून याला मदत करावी व हा कॉलम वाढून देऊन तळागाळातल्या प्रत्येक स्त्रियाला त्या योजनेचा लाभ यावा इतकीच अशी विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय शिवराय. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.